महाराष्ट्र TV9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। हडपसरच्या एका शाळेतील 6वी इयत्तेत शिकणाऱ्या मुलाला अंमली पदार्थाचे व्यसन जडले। शाळेला नेहमी तांडी मारायचे आणि व्यसन करायचे। त्यासाठी त्याने घरातील भांडी देखील विकली। आईने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने रात्री झोपेत आईचा गळा दाबला। त्याला तू असे का केलेस असे विचारलं असता त्याला काहीच आठवत नव्हते। अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकलेल्या एका शाळकरी मुलाचे हे उदाहरण मतिगुंग करणारे आहे। शाळांमधील 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसह आता 4थी ते 7वी इयत्तेतील विद्यार्थ्यांमध्येही अंमली पदार्थाचे सेवन करण्याचे प्रमाण वाढत असून चॉकलेटच्या माध्यमातून अंमली पदार्थ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली। विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात केवळ तरुणाईच नव्हे तर शालेय विद्यार्थी देखील ड्रग्सच्या विळख्यात अडकले आहेत। शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण 20% पोहोचले असून विद्यार्थ्यांमधील वाढती व्यसनाधीनता ही समाजासह पालकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे। याविषयी भोई प्रतिष्ठान अंमली पदार्थ विरोधी अभियानाचे समुपदेशक डॉक्टर मिलिंद भोई यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की सध्या मुलांना नशेकडे आकर्षित करण्यासाठी अनोळखी चॉकलेट बनवून त्याची विक्री केली जाते। शाळेच्या आसपासच्या परिसरातील खाऊच्या दुकानात ही चॉकलेट सर्रासपणे विक्रीसाठी उपलब्ध आहे, मात्र दुकानदारांना आपण काय विकतो याचीही माहिती नाही। या चॉकलेटमध्ये थोड्या प्रमाणात कोकीन, ब्राउन शुगर या अंमली पदार्थाची द्रव्ये आढळून येत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र TV9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।